गुळपोळी करताना पोळी फाटते? मग आजच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज मी शेअर करणार आहे मऊ न फाटणारी आणि अगदी परफेक्ट गुळपोळी बनवण्याच्या सगळ्या टिप्स. तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी 2 वाट्या शेंगदाणे घेऊया. मी इथे जाडबुडाचा पॅन वापरत आहे, कारण शेंगदाणे किंवा कोणतीही गोष्ट भाजताना जाडबुडाच्या पॅनमध्ये उष्णता सारखी पसरते. त्यामुळे प्रत्येक दाणा एकसारखा भाजला जातो आणि करपतही नाही. म्हणून ही छोटीशी टीप नक्की लक्षात ठेवा. शेंगदाणे भाजून झाल्यावर थोडे गार होऊ द्या. आता हाताने हलके चोळून त्यांची साल काढून घ्या. जितकी साल नीट निघेल तितकं सारण अगदी मऊ आणि छान तयार होईल. आता हे शेंगदाणे मिक्सरमध्ये फिरवून घ्या. यानंतर त्यामध्ये शेंगदाण्याच्या प्रमाणापेक्षा थोडासा कमी गूळ घाला. हे प्रमाण अगदी योग्य लागतं. आता वेलची पूड घालून पुन्हा एकदा अगदी बारीक वाटून घ्या. लक्षात ठेवा, सारण जितकं मऊ आणि बारीक असेल तितकी पोळी लाटताना फाटणार नाही. आता कणिक मळूया. एका भांड्यात गव्हाचं पीठ, थोडंसं बेसन, थोडासा मैदा, चिमूटभर मीठ आणि थोडंसं तूप घाला. हे सगळं आधी छान एकत्र करून घ्या. आता थोडं थोडं पाणी घालत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मऊसर कणिक मळून घ्या. शेवटी थोडंसं तेल घालून पुन्हा मळा आणि कणिक काही वेळ झाकून ठेवा. ही एक स्टेप गुळपोळी मऊ होण्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आता गुळपोळी लाटण्याची स्टेप. आता कणकेचा एक गोळा घेऊन त्यामध्ये भरपूर सारण भरा. कडा व्यवस्थित बंद करा आणि अगदी हलक्या हाताने पोळी लाटा. घाई अजिबात करू नका. हलक्या हाताने लाटल्यामुळे सारण सगळीकडं सारखं पसरतं आणि पोळी फाटत नाही. अगदी हलक्या हाताने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हळूहळू पोळी लाटून घ्या. आता गरम तव्यावर दोन्ही बाजूनी छान भाजून घ्या. यानंतर साजूक तूप किंवा तुमच्या आवडीनुसार तेल लावा आणि सुंदर सोनेरी रंग येईपर्यंत भाजा. अगदी खमंग सुगंध यायला लागला की समजा आपली गुळपोळी तयार आहे. गरमागरम खुसखुशीत गुळपोळीवर भरपूर साजूक तूप घाला आणि प्रत्येक घासाचा मनसोक्त आनंद घ्या. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींशी शेअर करा आणि अशाच पारंपरिक रेसिपीसाठी श्रीलिशियसला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नव्या रेसिपीसोबत.